ठिकाणी महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्यामध्ये तालुका करमाळा तालुक्यामध्ये गाव बालोनी गावामध्ये शिवाजी आबा गावडे यांच्या शेतामध्ये आज श्री संत सद्गुरु बालमामा माता सत्यवादेवी देवस्थान कमिटी मेदगे तालुका कागल जिल्हा कोल्हापूर हे बघा एक नंबर बघ्याचं कारभारी सुरेश मापाई राहणार कृष्ण महाराज अण्णा महाराज शिंगारे राहणारा कडोली गाव हातकलंगा तालुका जिल्हा कोल्हापूर म्हणताना आज या ठिकाणी बकरी येऊन 10 तारखेला आलेले आहे। आज 17 तारीख 7 दिवस झाला या ठिकाणी ही मेंढरांचे कळप आणि सगळं बाळमंत प्रपंच शिवाजी आबा गावडे या ठिकाणी ते आगमन करून घेतलेले आहे। सर्व इथं आलेली भक्त त्यांच्या बघा टाळी वाजवा। तसा आज या कार्यक्रमाला सोलापूर जिल्हा माळशिरस तालुका खंडभावी, सोलापूर जिल्हा सांगोला तालुका शिरभावी, सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका शिरडून, तसा सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका जडोली गाव, तसा सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका करकम, सोलापूर जिल्हा मंगळवेढा तालुका त्याचं कुठंतरी दुसरं गाव आहे मला लक्षात नंदेश्वर अनेक सोलापूर जिल्ह्यातली भक्त सोलापूर जिल्हा माढा तालुका टिंबुर्णी गाव अनेक आपलं 1 नंबर वांगी 2 नंबर वांगी 3 नंबर वांगी 4 नंबर वांगी डोकरी पिटरगाव बेवरवाडी शेलगाव जेवच्या पलीकडं असून दे भरपूर गाव आहे दुसरं गोवाल सांगायला। हे सर्व भाविक भक्त हा ज्या बालमामांच्या भंडारा उत्सव सोहळ्यासाठी आज हजर आहे। आषाढी वारी निमित्तानं आलेली महिला असून दे पुरुष मंडळ असून दे अनेक भाविक भक्त बाळूनी ग्रामस्थ मंडळी ही देव आणलं ही मेंढरा आणलं आज रखवाली भक्ती 1 नंबर करायला लागल्याचा आणि महत्वाचा आज बघा आज आषाढी वारी निमित्तानं एक 7-8 घोडा हे काय कसं गाडी DCP आणि एक गाडी भाविक भक्त आज महिला बालोनी गावातल्या महिला बेवरवाडीतल्या महिला अनेक गावची महिला कळस येऊन बाळूमाच्या तलावर राज्यावर असून अनेक गावातली गोड गाडी भंडारा उधळत बाळूमाच्या नावानं जय गजरंत गालो चांगलं म्हणता आपले बालोनी तळापासून बालोनी गावापासून परत तळावर येताना बाळूमांच्या नावानं चांगलं म्हणतात। बाळूमांच्या पालखींचा सोहळा 1 नंबर केलेला आहे मिरवणुकी मोठ्या प्रमाणात भंडारा उधळून त्याप्रमाणे 2.5 टन भंडारा उधळलेले आज 2.5 टन भंडारा आज बाळूनी ग्रामस्थ भंडारा उधळलेले आहे। 9 जेसीबी तसा DCP 9 होती घोडा किती होते 9 घोडा नाही असल ते असाल ही सर्व किती लोक बाळूमांची आम्ही रथात बसलो त्या परमेश्वराला पाया पडत नाही तसं माझा पाया पडली फक्त काय कोको लावायचं पाणी वाचायचं भंडारा लावायचा त्यानं सुद्धा दर्शन दिलं असा ही चमत्कार आहे। आता मागाशी बघा आता निघलं होता नाही त्या पेटीत एक बसलोय आज वारी निमित्तानं देव साक्षात जिवंत आहे। बाळूमामा वारलं नाही बाळूमामा समाधी घेताना सांगितलंय मला जी कोण हाय म्हणाल त्याला मी हाय मला कोण नाही म्हणताय त्याला मी कधीच नाही आहे म्हणताना इथं बी निघलं होतं कागदात घेऊन लांब सोडणारा
तुम्ही किती सोडून येता फक्त रे रांड जानू म्हणलं तो पेटीत येऊन बसलाय बर का. हो ही चमत्कार आहे हो. वारी असून दे, कामाच्या कार्यक्रमा, पौर्णिमा असून दे, रविवार असून दे, हा कवा कवा त्याचं देण्यात येत आहे की नाही तेव्हा कुठल्या बी रूपात तो बाळा मामा भक्ताशने दर्शन घेतो. कुठल्या बी रूपात ते बाळा मामा. एक ठिकाणी असं होतं आणि एक माणसाला आजारी होतं, तिने आदमापूर माहित नव्हतं, आयुष्यात माहित नव्हतं, ती लई दिवसाचं कथा आहे. त्याला किडनी बाद झालेली, त्याचं जगाव कोल्हापूर गांधीनगर मध्ये होता, जैनाचा मोठा श्रीमंत होतं, 4 पोरं तिला. पुन्हा मुंबई ती सगळा दवाखाना ह्या त्या दाखवलं. डॉक्टरांना सांगितलं काकानो आता काय उपयोग नाही, एका 10-12 दिवसात ते मरून पावतोय, जीवाला काय वाटतं ते घाला, त्याला चपाती दूध भाकरी काय तर मागितलं तर करून घाला. डॉक्टर सांगितलं भरपूर चौकारकी होता. आता तिथनं कशाला गाडी बोलवायचं म्हणून मुंबई आता की गाडी तिने भाड्यानं केलं कोल्हापूरला निघायला. ती गाडी भाड्यानं केलेली ड्रायव्हर बाळूमामाचं कॅशिट टाकलं. ती रोज सपनात बाळूमामा येतो या, नाही गेलं वारीला आठवण होत या. ही कॅशिट निघाली, ती गाणं होती. ते सगळं गाणं पूर्ण सपोर्ट 3-4 मुलं होती, ती पूर्ण ऐकला. ड्रायव्हरला म्हणलं ही देवस्थान कुठल्या जिल्ह्यात आहे, ते म्हणलं तुमचं कोल्हापूर जिल्हा बाळूमामांचं मंदिर आहे. मग त्या मंदिरला आणा. अहो रात्री 2:30 वाजलो. तेव्हा कुणाला विचारायचं, आदमापूर कुणाला माहित नाही. घटना बरोबर 2003ला ही सत्य घटना घडलेली आहे बरं का. 2003ला तिने एक नवस बोललं, आमच्या वडिलाला बाळूमामा तो सत्यानं जर असेल जर पावलं आम्ही काय नवस करीन ही सांगता येत नाही. 4ही मुलं एकच शब्द बोलली होती. कोल्हापूरच्या पुढे 7 किलोमीटर गेल्यानंतर रस्ता कुणाला ठाऊक नाही, कुणाला विचारायचं. रात्री 2:30 वाजता बाळूमामा पांढऱ्या कुत्र्यांच्या रूपामध्ये गाडी जवळ आलं. कुत्रम तर एवढं मोठं केस तर 2 इंचवर. त्याला त्याने वाटलं आता रात्री आमच्या जवळ कुत्रा आलंय म्हणलं तर हे काय देवाचा चमत्कार असेल बाबा. म्हणला पुढं कुत्र, पाठीमाग घोड गाडी, पुढं कुत्र्यांच्या पाठीमाग गाडी. आदमापुराच्या मंदिरला पूर्ण रस्ता दाखवून दिलं. ते कुत्रा आत गेल्यानंतर कुत्रा गायब झाली. देवाचं दर्शन त्याशी घडलं. ही सत्य घटना आहे. त्यानंतर तिने 3 वारी केली आदमापूरची. तिथं पुजारी म्हणलं काली मेथीला जावा, तिथं बाळूमामा स्वतः दिवाणीत असताना काम उभा केलंय, कामाला वारी करा, काय वडल्याला तुमच्या बरं होईल. आदमापूर वारी 3 करून दुसरं 2-3 वारी मेथीला केलं. ती बाळूमामा पुण्य कंड पावलं सांगता येणार नाही. 2003ला 12-13 लाख रुपये बिल झालेली, डॉक्टरला बरं झाली नव्हती. एक 7 वारी करू तर तिचा किडन्या हाय तसं तयार झाली. हाय तसं आमच्याकडं मिरज तालुका आरोग्य होती, म्हणजे तिकंडच आली. त्या वक्ताला मिरजच्या पुढल्या बाजूला आमचं ही कळप आलते. कोण तर म्हणलं बाळूमामाची बकरी इकडे मिरजला निघाल्यात. त्यांचा 10-12 कारखाना आहे बिस्कुट तयार करायचा. तेव्हा पुणे बेंगळूर हायवे रोड पूर्ण चाललं होतं नवीन करायचं. त्या रोडवर गाडी आडवा उभा करून बाळूमामाच्या बकऱ्याला 12 ट्रक बिस्कुट भरून लोड करून आणले. बोला बाळूमामांच्या नावानं बाळूमामाच्या मेंढराला बिस्कुट उधळायचं का. देव त्यांच्या वडिलाला देव पावलं, बरं झालं. असं ही आमच्या डोळ्यानं झालेलं आहे. आम्ही स्वतः बघितलेले आहे. तेव्हा आम्ही बकरी बी राखत होतो. असा हे देवाचा चमत्कार आहे. असून दे आज बघा शिवाजी आबा गावड्याला आम्हाला अनेक ती त्रस्त पोर आहेत. त्याशी एवढं मोठं यात्रा होणार.
काय कळत नव्हतं. काय लोक येत नाही, गाडी येणार नाही, घोडा येणार नाही, पब्लिक येणार नाही, खरं बलवायला चूक गट आहे बघा. तो आत बसलाय ना पटकवाला जा. आम्ही तुम्ही आमंत्रण केला, आम्ही तुम्ही फोन लावला, फोन मुखांतर ये म्हणलं तर कोण येणार नाही. हे बघा आज 19 कल्प आहे. 19 कल्पामध्ये हाय असा कार्यक्रम सगळ्या बघ्यात आहे, सगळं बघ्यात. हे बघा सोडा, आज आदमापूरच्या मंदिरात ही वारे, मेथगे मंदिरात वारे. महाराष्ट्र राज्यामध्ये 7500 मंदिर आहे. 7500 मंदिरात ही कार्यक्रमात आहे. कोणाचे? बाळोमाचे 7500 मंदिर उभा आहे. हे सगळं मंदिरात ही 21 कल्पात एवढा आषाढी वारी कार्यक्रम एवढं मोठ्यानं चाललेलं आहे. त्या भगवंत जिवंत असलं तर किती बघितलं असतं डोळ्यानं. तुमचं तुम्ही बघा रे, पाठीमागा मी आहे, घाबरू नवसा. बघा आज ते वाजवणारा पुढं, त्याच्या पाठीमागा भंडार उधळणारा, त्यांच्या पाठीमागा महिलांच्या पाठीमागा अनेक घोडा गिडा असं होती. लास्ट आशीर्वाद द्यायला रथामध्ये साक्षात पार्वती परमेश्वर होती. त्या पार्वती परमेश्वरानं बाळूनी गावामध्ये फिरून फिरून आशीर्वाद दिलाय. ही आशीर्वाद असा 100 वर्ष बाळूमांचा आशीर्वाद या गावाला आलेले भक्ताला असून दे म्हणून मी अभिनंदन करतो. हा धनगरवी कार्यक्रम दत्ता पांडुरंग करा 7 वर्ष झालं माझ्या कल्पात नेहमी येतात. त्यांनी 7 वर्षाचं 8वं वर्ष चालू आहे. आज काय गाण्यामध्ये रंग भरले असं कुठल्या बी गाण्यामध्ये त्यांचा रंग भरलं नव्हतं. ताकद कोणाचा? बाळूमामाचा भंडारांचा महिमा. का काल बोला येत नव्हती त्याला. मी म्हणलं आरती मंडळ दत्ता माझा कसा बसलाय तर मी तुम्हाला आणा म्हणले. आज बघा कोपटावानी उडी मारून गाणं म्हणतंय. पोपटावानी उडी मारतोय. ताकद तिचा अंगातलं नाही का? काल बी सांगितलं, आता बी सांगतो. मेथगे गाव मध्ये पहिल्या बंडारा चालू असताना बाळूमामाला कीर्तन आवडत होती. एक भक्ताला खडोली गावाला लावून दिलं, कीर्तनकर महाराज आणले. मातो एकटा असं बोलवायला गेला. तो म्हणला माझा घसा बसलेला आहे, मी येणार नाही. कोण बाळूमामा? कुठलं बाळूमामा? कोण संत तुमचं? देव माहित नव्हतं ना त्या वक्ताला. असा मेंढरा येऊन माळ राहणार भूमीत ना तिकडे इकडे. त्याने काय म्हणाल ती सिद्धंत होतोय. ती बाळूमामाचा मेथगे गावामध्ये यात्रा चालू आहे, कीर्तनला तुम्हीच पाहिजे असं बाळूमामानं सांगितलंय. त्या हरिभाऊ नारायणला कोडं पडलं, मीच पाहिजे. ते कसलं बाळूमामा असल? ठीक आहे बाबा येतो. 2.5 वर्ष झालं मला बोला येत नाही. कसा पडलंय? 2.5 वर्ष झालं माझं कीर्तन बंद आहे, मला बोला येत नाही. मला काय त्या भगवंत बुद्धी देईल तेवढा मी कीर्तन करतो म्हणले. मेथगे गावाला बाळूमामांच्या तळावर राहणारा पट्टण कडोली गावचा नारायण हरिभाऊ आलं. कीर्तन चालू झाली. बाळूमामाना बराबर 2 क्विंटल भंडारा अंगावर भंडारा तिच्या अंगावर होतला. एवढा भंडारा काय लावलं? घसा येत नाही म्हणतोस रे, घरात बसून रांडाच्या पोपटावणी बोलतोस म्हणला. रासरी पोपटावणी कीर्तन केलं ती व्यक्ती. रासरी आता कुठे 2 तासात कीर्तनवाले घरी जातात 5000 घेऊन. हा असू दे बर का. कीर्तन कसं त्या तुकाराम महाराज कीर्तन करतो ते कीर्तन इकडं हो. तो सत्याचं कीर्तन. जीवनामध्ये काय घडणार आहे, जीवनमध्ये कसं चालवावा, प्रपंच कसं करावा, देव कसं बघावा, देवाचं वारी कसं करायचं, सत्संगामध्ये कसं राहायचं, ते आताच कीर्तन करतात ना ह्यांच्या हिच्यामध्ये नाही. ती मार्गमध्ये तुकाराम महाराजांच्या कीर्तन मार्गमध्ये आहे. ती तुकाराम महाराजांना साधा एकटे आहे काय हो? तुकाराम महाराजांना साधा एकटे आहे काय? जो म्हणाल ती सिद्धांत. कुठं बसल तिथं फक्त देवाचं ध्यान, फक्त देवाचं नाव घ्यायचं. हे सगळं तुम्हाला माहित असून दे या ठिकाणी. हा आज बाळूमामाची बकरी बघा आल्यापासून आपलं बाळूनी गाव सात बघत मेंढर हिंडवायला घेऊन जातात, पाणी पाजतात, कोकरी पाजतात,
बारका मुलासनी म्हणजे लेकरं बाळूमामाची पिल्ली त्यासनी वैरण आणि त्यात गोड गाय आहे त्यासनी वैरण चारा पाणी सगळं बघत्यात असा जर सेवा केला तर बाळूमामा काय पावत नाही हो पावणार की 100%. मग आलं तर आलं गेलं तर गेला चला इकडं म्हणून जर गेलं तर देव कुणाला बी येत नाही मला बी येत नाही संगत तुम्हाला बी येत नाही. आज हे बघा धनगर होई म्हणायला मी इंद्र सोडून घर परपंच सोडून आलाय हा चुलता आलाय तिचं वडील आलाय मामा आलाय पाठीमागचे आले आता तिने बी सगळं त्यांचं एका बवकीतलं पाहुणा रवळी आहे. हा माझं गाव 700 किलोमीटर आहे मी कुणाला सांगू. मागाशी एकटा मामा म्हणला मला गडबड आहे जायचं भंडारला काय गडबड आहे गडबड गडबड म्हणलं का नाही वरच गडबड होत खाली नाही. कुठल्या बी देवाला जावं देव एकच आहे जगामध्ये देव आहे तो सामर्थ्य एकटाच आहे. तुम्ही देवाला जाताना गडबड म्हणून वसा पांडुरंग असून दे बाळूमामा असून दे शिर्डी साईबाबा असून दे ते भगवंत एकटाच आहे. तुम्ही अंबाबाईला जावा लक्ष्मीला जावा कुठल्या बी देवाला जावा गडबड म्हणायचं नाही मोजून पाटलेली लोट पेटीत टाकायचं नाही. तुम्हाला एक ताकीद करतो मी पाटलेली नोटा आणि 2-2 ठिकाणी जळलेली हुडकून पेटीत घालता तुम्ही. पाऊस कसं पडायचं सांगा बघू कसं पडायचं पाऊस. शिंगा काहीच होत त्या गावात कापशी गावचं एक मोठं श्रीमंत सावकार होत शिरा बनवून आणलं. अरे देवा बाळूमामा तुम्ही इथं आहे काय मी सगळं रान रान हुडकायला लागलो तुमच्यासाठी तुपात केलेली शिरा 1 नंबरचं आणलंय. वय का आण रे का तर म्हणलं कुठलं तूप घ्याय काय नाही मोकळं रवा बी शिजलं नव्हतं असला शिरा बाळूमामा आणून द्याला. बाळूमामा एकच खाल्ला बिडी पेटवलं हा इकडं खिशाला जाळ लागलं. हे खिशाला काय रे रांडाच्या खोटं बोलतोस काय म्हणलं 1 नंबर तुपात शिरा बनवलं म्हणून बाळूमामाला फसवा लागला. मला कोण फसवत आहे ना त्याला मी ठेवत नाही म्हणलं. हे सत्याचं घटना आहे. मला कोण फसवतोय तो बाळू धनगर आग आहे आग कवा काय करल सांगता येत नाही म्हणलं. हे सगळं तुम्ही बी बघितलं असेल असून दे. या ठिकाणी 1 नंबर यात्रा करा लागल्या तर अजून उद्या बी ह्या ठिकाणी आहे आणि उद्या 12 सोडायचं आहे. प्रत्येकाला ताईनं तुम्हाला एक विनंती हा तुम्हाला ते सगळं माहित आहे. उद्या सकाळीला आरतीला येताना कुणी बी महिला मोकळं यायचं नाही. 15-20 चपात्या नाही तर भाकरी आणायचं आणता का नाही हो. पीठ नसलं तर मला सांगा ना मी उपकार करतो. पीठ आहे का नाही हो घरात पीठ काय गबत्यात की हा सत्य इथं खोटं बोलायचं नाही. आणतो म्हणलं तरच आणायचं. आणतो म्हणून जर घरात बसलो नाही आणलं आता इथं पेटीत पाडून माहिती तर परात मध्ये असतो उद्या. हा ही चेष्टा करत नाही ही बी घडलेली आहे आनोली गावामध्ये. त्या गावचा आलंय बघा ते उठून बारा त्याच गावचा आलंय बघा त्यांच्या गावात त्यांच्या घरात स्वतः साक्षात घडलेली आहे. ह्यांच्या घरात घडलेले आहे. किती सांगू तुम्हाला बाळूमाचं काही असून दे म्हणताना उद्या गुरुवार कोणाला अन्नदान करायचं आहे ते कमिटी पोर आहे त्यांच्याकडे नोंद करा. शुक्रवारी 8:30ला ह्या ठिकाणी आरती घेऊन मलवडीला ही मेंढर जाणार आहे मुक्कामाला. शुक्रवारी संध्याकाळी मलवडीला ही मेंढर जाणार आहे म्हणताना त्या गावचं भाविक आलं असेल इथं आपला तरसमितीच्या वतीनं त्या शेत मालकांचं त्या मलवडी गाव पूर्ण गावकऱ्यांचं या ठिकाणी आपला तरसमिती वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. आपला इथं शिवाजी आबागावडे बाळोनी ग्रामस्थ मंडळाशी आपला मेथगे ट्रस्ट वतीनं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन. तसाच बेवरवाडी ग्रामचं महिला आलेली आहे हा तिने एवढं मोठं खुशीनं यात्रा करायला सत्यवाई ट्रस्ट मधनं त्याने पूर्ण हार्दिक स्वागत करावं. जय बाळूमामा जय सत्यवाई. गडबड करू नका प्रसादाला गडबड करू नका. जय सत्यवाई देवी.